तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। वंदन करतो राजर्षी शाहूंना, वंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, वंदन करतो शेतकऱ्यांसाठी पहिला असूड ज्यांनी घेतला त्या महात्मा फुले, आमच्या आया बहिणींच्या हातात पहिली पाटी पेन्सिल दिलेल्या वंदन करतो सावित्रीबाई फुलेंना, नतमस्तक होतो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी, नतमस्तक होतो आनंद दिघे साहेबांच्या चरणी आणि आठवण काढतो स्वर्गीय माझे राजकारणातील गुरु स्वर्गीय अनिल बाबर साहेब, ज्या मैदानावरून या कोल्हापूर जिल्ह्याचं मैदान सदैव गाजवलं होतं, हिंदू हृदय सम्राटांनी गाजवलं होतं। याच मैदानावरून जगाच्या पाठीवर कुठेही जंगलाला आग लागल्यानंतर सुद्धा जेवढ्या ज्वाळा भडकल्या नसतील तेवढ्या हिंदुत्वाच्या ज्वाळा भडकल्या, त्या गायदी मैदानात भडवल्या त्या हिंदू हृदय सम्राटांच्या ज्वाळा, त्याची धग आज या ठिकाणी आम्हाला धगधगताना दिसून येत आहे। आणि त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराचे सच्चे वारस, सच्चे पाईक, ज्यांच्या रक्तात आणि हाडाच्याही कणाकणात हिंदुत्व भरलेला आहे, हिंदू हृदय सम्राटांचा विचार भरलेला आहे, अशा एका शिवसैनिकांचा पक्षप्रमुख म्हणून व्यासपीठावर आज विराजमान झाले, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झाले। हा गांधी मैदानाचा सगळ्यात मोठा योगायोग आहे। मित्रांनो, मी जास्त बोलणार नाही, वेळ कमी आहे, साहेब इथं आलेले आहे। भूमी आहे शुरांची, वीरांची, मर्दांची, लढणाऱ्यांची भूमी आहे। भगवंताने ब्रह्मांड निर्माण केले, अनेक ग्रह या विश्वात ब्रह्मांडात गेले, वसुंधरा निर्माण झाली, पृथ्वी निर्माण झाली, आणि या पृथ्वीला एक गुण दिला भगवंतानं की प्रत्येक मातीला वेगवेगळी ताकद दिली। कोल्हापूरची मातीच असताना अशी आहे, ती मर्दानी माती आहे, पैलवानाची माती आहे, रगील माणसांची माती आहे, आणि अशा या भूमीवर आज ही आपली जाहीर सभा होते। मित्र, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा पन्हाळा इकडे दिसतो या ठिकाणी, तिथंच बाजूला जिवा महालाचं बलिदान देऊन त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांड्याचं पावनखिंड तुम्हाला दिसते, छत्रपतीचं रक्षण करणारा विशाळगड या बाजूला दिसतो, त्या बाजूला गेलं तर खरड्याची लढाई दिसते, तिकडे गेलं कागलात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिसतोय, तर तिकडे गेलं तारा राणीची तलवार राजवाड्यातली दिसते, आणि समतेचा विचार या जगाला पहिल्यांदा सांगणारा राजर्षी शाहू महाराजांचा आवाज याच राजवाड्यातून निघाला। त्याच भूमीवर आज संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी दीनदलित, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, माझ्या आया बहिणी, माझ्या मुली यांचं कल्याण करणारा एक लोकनेता व्यासपीठावर बसा एकनाथजी शिंदे साहेब। आजबाज मैदान साहेब सगळं बघितलं, सगळ्यांनी बघितलेलं आहे। गामाची गीत कुस्ती झाली, गुंगाची कुस्ती झाली, हिंदकेसरी मारुती मानेची कुस्ती झाली, विष्णू सावर्ड्याची कुस्ती झाली, युवराज पाटलाची कुस्ती झाली, दादू चौगल्याची झाली, सतपालाची झाली, करतारसिंगची झाली, हरिचंद बिराजची झाली, सगळ्यांनी इथं मैदान गाजवलं। पण महाराष्ट्रातलं एक पैलवान असा एकनाथ शिंदे आहे, एकनाथ शिंदेनं गुवाहाटीत असं मैदान गाजवलं की जगाला सगळ्या हादरा देऊन टाकलं। पडलेल्या पैलवानांनी एवढे हाडं मोडलेले आहे ती अजून उबदारी आला ना, सारखं किरकिर करते, वरडते, आरडते, इकडं वरडते, तिकडं वरडते। आता मध्ये तर पिसाळून काय मला टीव्ही पुढं होतो ऑफिसमध्ये, एकदम टीव्हीला दिसलं त्या कोकणात एका रस्त्यावर कुठं तर सभा होती गल्लीत,
आणि तिथे बोलत होतो, ही काय जातोय, असा दाढी उपसून आणला होता, हात थरथर कापत्यात असं. उद्धव ठाकरे हात काय करतात, असं करतात, दाढी उपसून आणला असता, नाही दाढी उपसायला. सीतामाई फसली, रावणाच्या मायावी हरणाला फसली आणि शेवटी अशोक वनात जाऊन बसली. दुःखात होती, प्रभू रामचंद्राचा धावा करत. अनेक दिवस गेले तिला राम काय, आणि ज्यावेळी कळलं की राम आलेला आहे, सेतू बांधायला लागला, राम आता लंकेला उद्ध्वस्त जाळून टाकणार आहे, त्यावेळी रावण घाबरला. रावण सीतेजवळ मायावी रूप देखणं रूप घेऊन गेला आणि म्हणला, सीता तुला मी महाराणी बनवतो, तू चल माझ्याबरोबर. अनेक प्रलोभनं दाखवली, सीता काय बोलली नाही, फक्त बघत राहिली. शेवटी वैतागला, मी तुला उचलून नेईन. गवताच्या चटईवर बसलेल्या सीतेनं काडी अशी फाट दिशी काढली, फेकून दिली. तेवढी काडी उचलून दाखव, मग सीतेला उचल म्हणले. रावण काडी उचलायला गेला, काडी उचलतय, दमतय, आबतय, घामाच्या धारा लागल्या, त्या धापा टाकायला लागले. शेवटी काडी काय उचलली नाही, धाड दिशी पडलं. 2 टांगड्या आबाळाकड मुंडकं खाली गेलं बिचाऱ्याचं. लगा तुला गवताची काडी उचलली नाही रावणाला. तसे उद्धव ठाकरे दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल, तेवढा केस उचलून दाखव. तुझे घरातून तुझी हमाली करतो मी हमाली. ही दाढी एवढ्या दबांग दाढ्या, या दाढीला नादाला लागू नको. आम्ही गेलोच कशासाठी, जास्त बोलत नाही, थोडक्यात सांगतो. आता लई कथा मोठ्या सगळ्यांनी सांगितली. महादेवाचं देऊळ रानात होत, आणि तिथं पुजारी पूजा स्वच्छ कपड्यानं बिपड्यानं अशी जिथल्या तिथं अत्तर बित्तर लावून अशी करत बसला होता. आणि शेतकरी बाहेर काठ्यावर बसला होता, तंबाखू मळत होता, भाकरी फडकत तिथं पडल्यानं तिथं थुकत होता, करत होता. शंकर पार्वती विमानावरनं चाललं होतं. बैल पार्वती म्हणली, काय तुमचा शेतकरी घाण कसा बसलाय, म्हणली काय बघा ती कसा पुजारी स्वच्छ आपली पूजा करते, तुला दाखवतो खरा पुजारी आहे कोण म्हणलं. शंकरानं तिथनं टाकलं असं, गडागडा गडा जरा बारका भूकंप केला. मंदिर लागलं धाडधाड हाराय. पुजारी दणाना बाहेर पळून गेला आणि शेतकरी उठला, खांदा दिला शिळला आणि मंदिर पडायचं वाचवलं. राष्ट्रवादी न्याय काँग्रेसमधनं आमचं शिवसेनेचं मंदिर पडायला लागलं होतं. ही पुजारी बसला जाऊन त्या वर्षा बंगल्यात. आम्ही शिंदे साहेबाच्या खांद्यावरही देवाळ दिलं आणि गुवाहाटीला गेलो. हिंदुहृदय सम्राटांनी बांधलेलं हे शिवसेनेचं मंदिर आहे. या मंदिराचं पावित्र्य आम्ही जाऊ देणार. आणि हेच काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केले, म्हणून आमच्या त्यांच्या पाठीमाग आम्ही गेलो, प्रामाणिकपणे गेलो. अनेक आरोप आहेत, सगळ्यावर होणार आहे. कामाचा डोंगर असला नतमस्तक. माझ्या आईचं नाव कलावती. कलावतीच्या रक्ता शपथ सांगतो, टीव्हीवर साहेबाला बोल तर डोळ्यात पाणी येत. माणूस राबतय किती, आबद्ध किती, निर्णय किती किती काय. असा माणूस, असा मुख्यमंत्री साहेब. अनेक मुख्यमंत्री झाले, आषाढी एकादशीला आल्या, पूजा केल्या. अनेक मुख्यमंत्री आले, कार्तिक एकादशीला पूजा केल्या. पण माझ्या वारकऱ्याचं कुणी काय बघितलं नाही गेली 40 वर्षात. पण एकनाथ शिंदे साहेब एकाच आषाढी एकादशीला आलं आणि माझ्या वारकऱ्याला तिथं विम्याचं कवच दिलं. काल 9 माणसं जुनुनीला मिली माझी ऍक्सिडेंटमध्ये, त्यांना विम्याचं कवच धडाधड मामलेदारनं करून दिलं. वारकऱ्याची सेवा केलेला पांडुरंगाचा खरा भक्त एकनाथ शिंदे साहेब. काय सुद्धा होणार नाही. चिठ्ठी आली,
समारोप करा. समारोप करतो. जाताना एवढंच सांगतो, पंढरपूरचा आहे, माझ्या मतदारसंघात 75,000 मतं पंढरपूर तालुक्यातली आहेत. त्यामुळे जरा पांडुरंगाचं बोलू द्या मला 1-2 मिनिट. आषाढी एकादशी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, साहेबांनी बघितले, सगळ्यांनी. आळंदीनं पालखी निघते, ज्ञानोबा पालखीचे तिथनं जय जय करत निघते, गजर करत निघते, पुण्यात येते, पुण्यातनं घाटात असे सासवडला ते सासवडनं फलटणनं माळशेर वाखरी करत असं करत पंढरपूरला जाते. घोटाळा ही इथं होते. पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते, त्या पालखीच्या पुढे घोडा असतो, पांढरं शुभ्र असतं, असं चकाक जरा लांबतं बिंबतं असं उंच जरा घोडा असतं. त्या घोड्याला सजवलेलं असतं, मडवलेलं असतं, रंगवलेलं असतं, दागिनं असतात. आणि वाटणं ज्यावेळी पादुकाचं दर्शन घ्यायला माय माऊली आया बहिणी येत्या, त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या, त्या घोड्याला टिळा लावत्या, त्या घोड्याला ओवळत्या, त्या मग मागं जात्या, त्या पदर हातात धरत्या, त्या पादुकाचं दर्शन घेत्या, त्या घराकडे जात्यात. प्रवास झाला का घोडं जी परत वेळापूरच्या पुढं गेल्यावर म्हणलं, आयला म्हणलं काय या पालखीत काय ज्ञानेश्वर आहे, पादुकात भिदुकात हे देव मी आहे. माझ्या पायावर पाणी घालते, मला टिळा लावते, मला ओवळते, हे वज घेऊन हिडते ती म्हणलं पादुकाचं. झालं आषाढी एका दिवशी होती, गोपाळकाला होतोय, परतीचा प्रवास चालू होतो. आळंदीला निघायचा आता, पालखी टाकते ती मोठ्या कारातात, आणि एक पोरग तरण बांध येतं, बांधलेलं घोडं असतं, घोड्याचा कान असा धरतं, दरा 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 वडत आणतं, टांग्याला झोपत, सगळं जागेने काढून घेत. टांग्याला झोपलं का त्याला काय टांगा महिनाभर सुस्तावलेला असतं, हाणत नाही, सापदी चपाटा दिला का पुढचं पाय वरतो हा करतंय, दुसरा दिला का मागं वरडतंय. उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय. महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता चाबूक आहे तुमच्यासाठी, कारण पालखी आहे हिंदू हृदय सम्राटांची, ते एकनाथ शिंदेच्या पाठीमाग आहे. पूजा करणार आहे जनता, ते एकनाथ शिंदे साहेबांची करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता एवढं सांगतो, साहेब हे नेते सगळे छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेल्या शिवाजी विद्यापीठातनं निर्माण झालेला संजय मंडलिक, निर्माण झालेला आपला चंद्रदीप नरके, सगळेच यातले, मानेसाहेब त्यातले आहेत, सगळे त्यातले आहेत. हे शिवरायाच्या तालमीत आलेले आहेत, यांना विजयी करा. एवढंच बोलताना 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.